नमस्कार. आज मी बनवत आहे उपमा. तर चला बघूया आपण सोप्या पद्धतीने कसं उपमा करायचा. मी एक वाटी रवा घेतलाय, बारीक रवा. हे आपण आधी भाजायचं कढईमध्ये असं व्यवस्थित. त्याच्यात आपण रव्यामध्ये तूप टाकायचं. 2 चम्मच, 3, 4 चम्मच तूप देशी तूप गावरान टाकायचं. म्हणजे आपला रवा चांगला व्यवस्थित खमंग असा खायला छान लागतो. हे असं मस्त तुपामध्ये रवा असा मस्त भाजायचा. मस्त असा खमंग असा सुगंध येतो रव्याचा. असा भाजायचा. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. रवा असा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. प्लेटमध्ये ताटामध्ये रवा काढायचा. आता तेल टाकूया कढईमध्ये. 2 चम्मच, 2 पळी तेल. आता याच्यात कढीपत्ता पाच करूया. 2-3 मिरची, कांदा. आता हे चांगलं असं हलवूया. असं व्यवस्थित कांदा आपला लाल मस्त भाजायचा. तोपर्यंत आपण इथं आपल्याला पाणी ठेवूया एक तांब्या. बघू शकताय कांदा आपला मस्तपैकी लाल व्हायला लागला. आपण वरून ह्याच्यात टमाटर आणि कोथिंबीर टाकली. असं मस्तपैकी भाजायचं. ह्याच्यात हळद, चटणी असं काही सुद्धा टाकायचं नाही. एक मीडियम साईजचा कांदा, एक टमाटर, 2-4 कढीपत्त्याची पानं, बारीक मीडियम साईजच्या 3 मिरच्या. असं सर्व कढईमध्ये टाकायचं. असं तेलामध्ये व्यवस्थित परतवायचं, भाजायचं व्यवस्थित. पाणी आपण टाकतो इथं. आता हे तुपात भाजलेला रवा पण याच्यात आपण टाकूया. उपमा आपण व्यवस्थित तेलामध्ये असं एक भाग करायचा, हलवायचं, व्यवस्थित भाजायचं.
झालं. उपम्यात टाकायचं. बघू शकता मस्त आपलं परतलंय. आता आपण मीठ टाकूया. मीठ मी हातानेच टाकते. मला ते चमच्याचं साईज नाही समजत. चम्मचने हातानेच मीठ टाकायचं. असं आपण व्यवस्थित आपला रवा पण भाजलाय तेलात. अगोदर बघितलं तुम्ही तुपात भाजला आपण रवा. आता पाणी आता आपलं गरम झालंय. आता आपण पाणी ह्याच्यात टाकू. असं व्यवस्थित पाणी टाकायचं. व्यवस्थित उपम्यात टाकायचं पाणी. आता आपण बघूया 5 मिनिटं आपण ठेवलेलं आपला उपमा. बघा आपला उपमा मस्त असा तयार झाला. व्यवस्थित असा फडफडीत. माझा उपमा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमचा उपमा झाला. उपमा माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.